नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं टेक्निकल अनालिसिसच्या एपिसोड 10 मध्ये स्वागत आहे. आपण या ठिकाणी एमएससीडी इंडिकेटर या ठिकाणी आपण बघणार आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. कारण आपण या ठिकाणी टेक्निकल अनालिसिसचा कोर्स घेऊन आलेलो आहे. ते जे मी 5 वर्षामध्ये ज्या गोष्टी शिकलेलो आहे, मी तुम्हाला अनुभवासहित या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा मित्रांनो, मार्केटमध्ये कुठले इंडिकेटर हे एकट्याने वर्क करत नाही. कारण इंडिकेटर हे 2 प्रकारचे असतात. एक लीडिंग इंडिकेटर आणि लॅगिंग इंडिकेटर. त्यामुळे आपल्याला एक कुठल्याही इंडिकेटर सोबत मल्टिपल इंडिकेटर वापर करून आपल्याला सेटअप बनवायचा असतो. म्हणून आपल्याला इंडिकेटर शिकून चांगल्या प्रकारे त्याचा 2-3 इंडिकेटर करून आपल्याला सेटअपचा वापर करावा लागतो. म्हणून आपण या ठिकाणी एक इंडिकेटर शिकणार आहे, ते म्हणजे एमएससीडी इंडिकेटर. आता बघा, ही एमएससीडी इंडिकेटर काय काय दाखवतो बघा. एमएससीडी इंडिकेटर आपल्याला ट्रेंड दाखवतो, त्यासोबतच मोमेंटम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी काय गोष्टी बघणार आहे, तर बघा, एक क्रॉसओव्हर बघणार आहे, त्यासोबत हिस्टोग्राम आणि डायव्हर्जन या ठिकाणी आपण बघणार आहे. तर ठीक आहे. तर बघा, प्राइस वरती एमएससीडी इंडिकेटर म्हणजे काय. जर बघा, यामध्ये बाय डिफॉल्ट सेटिंग ही 12, 26 आणि 9 याची ही बनलेली असते. आता मी तुम्हाला सांगणार त्या संदर्भात. तर बघा, ही एमएससीडी लाईन जी आहे ते 12 ईएमए मायनस 26 ईएमए याचे बनलेले असतात. त्यालाच आपण एमएससीडी इंडिकेटर असं म्हणतो, जी ब्लू लाईनने दाखवलेली आहे. एमएससीडी एमएससीडी इंडिकेटर जी ब्लू लाईनने या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा, एक येलो लाईन दाखवलेली आहे. ही आहे 9 ईएमए. काय 9 ईएमए 9 ईएमए. ठीक आहे. लिहिताना थोडं अडचण होते. ही आहे 9 ईएमए. ठीक आहे. तर बघा, यालाच आपण काय म्हणतो, सिग्नल लाईन. येलो लाईन ही सिग्नल लाईन आहे. ठीक आहे. ह्या 2 बाबी तुम्हाला या ठिकाणी कळलेल्या असेल. तर बघा, एमएससीडीचा अर्थ वेगळा काही नाही, कारण आपल्याला ट्रेंड आणि मोमेंटम हे 2च गोष्टी दाखवतं. याच एमएससीडीला आपण मुव्हिंग एव्हरेज, कन्व्हर्जन आणि डायव्हर्जन असं आपण म्हणतो. मागच्या पार्टमध्ये आपण सिंपल मुव्हिंग एव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आपण मागच्या ह्याच्यात बघितलेत. बघा, जे इंडिकेटर असतात ते लॅगिंग नेचर असल्याच्या कारणाने आपल्याला याचा वापर जे आहे प्राइस ऑप्शन सोबत करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला डायरेक्शन आयडेंटिफाय किंवा ट्रेंड आयडेंटिफाय करून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, ट्रेड घ्यायचा आहे. तर बघा, दुसरा जो पार्ट आहे आपला, ती एमएससीडी इंडिकेटरचे 3 कंपोनंट आहे. मी तुम्हाला सांगितले या ठिकाणी. एमएससीडी लाईन, त्यानंतर सिग्नल लाईन आणि तिसरा आहे हिस्टोग्राम. तर बघा, एमएससीडी लाईन जे ब्लू ने दाखवलेली असते, त्याला ती 12 ईएमए मायनस 26 ईएमए याची बनलेली असतात. ठीक आहे. आलं लक्षात. त्यानंतर बघा, जी जी सिग्नल लाईन असते, ती सिग्नल लाईन ही येलो याने दाखवलेली जाते. कशाने? येलो याने दाखवली जाते. त्या ठिकाणी तुम्ही कलर चेंज पण करू शकता, पण ती 9 ईएमए असतात. एवढं लक्षात आलं. त्यानंतर बघा, हिस्टोग्राम 2 कलरचे असतात. एक असतं ग्रीन हिस्टोग्राम आणि रेड हिस्टोग्राम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. ते समोर आपण बघणार. बघा, या ठिकाणी आता तिसरी जी कन्सेप्ट आहे आपल्याकडे, ते म्हणजे बुलिश एमएससीडी क्रॉसओव्हर. आता या ठिकाणी काय आहे, बुलिश क्रॉसओव्हर. आता बुलिश क्रॉसओव्हर म्हणजे काय. या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की ब्लू लाईन ही एमएससीडी लाईन आहे आणि येलो लाईन ही सिग्नल लाईन आहे, हे तुम्हाला माहित आहे. बघा, जेव्हा एमएससीडी लाईन म्हणजेच समजा की एक्झाम्पल साठी सांगतो या ठिकाणी, समजा ही पिंक लाईन आहे जी सिग्नल लाईन आहे बघा, आणि ब्लू लाईन आहे ती एमएससीडी लाईन आहे. जेव्हा या सिग्नल लाईनला एमएससीडी लाईन ही क्रॉस करते, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, या ठिकाणी मार्केटमध्ये बुलिश सिग्नल मिळाले असं आपण म्हणतो. बघा, या ठिकाणी मार्केटमध्ये त्या ठिकाणी बघा की एमएससीडी लाईनने सिग्नल लाईनला क्रॉस केलं आणि त्याने मार्केटमध्ये ग्रीन हिस्टोग्राम बनले आणि त्या ठिकाणी एक बुलिश ट्रेंड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळला. याला आपण काय म्हणतो, जो क्रॉस केलेला आहे त्याला बुलिश क्रॉसओव्हर असं म्हणतो.
हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा की बेरिश क्रॉसओव्हर म्हणजे काय. तर बघा, जेव्हा एमएससीडी लाईन ही सिग्नल लाईनला खालच्या दिशेने क्रॉस करते आणि वरच्या दिशेने ही सिग्नल लाईन असते आणि खाली ही मॅगडी लाईन असते, तेव्हा त्यालाच आपण काय म्हणतो, बेरिश क्रॉसओव्हर. आलं लक्षात हे. असं ना बघा, येलो लाईन ही वरच्या दिशेने जाते आणि एमएससीडी लाईन ही खालच्या दिशेने जाते. तो निर्माण झालेला जो क्रॉसओव्हर आहे त्याला आपण बेरिश क्रॉसओव्हर असं म्हणतो. आणि त्या ठिकाणी रेड हिस्टोग्राम तयार होतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, बेरिश क्रॉसओव्हर असं म्हणतो. आणि आपल्याला या ठिकाणी बेरिश ट्रेंडचे सिग्नल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आलं लक्षात. ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितली, तुमच्या लक्षात आलेली असेल. तर बघा, त्यानंतर सर्वात महत्वाची आहे की झिरो लाईन. आता झिरो लाईन म्हणजे काय, तर बघा पुन्हा तुम्हाला सांगतो. झिरो लाईन, आता या ठिकाणी बघा की ही जी तुम्हाला एक वरती ग्रीन दिसत आहे आणि मिडल मध्ये तुम्हाला एक लाईन, खाली रेड दिसत आहे आणि मिडल मध्ये तुम्हाला एक लाईन दिसत आहे, त्याला आपण म्हणतो सिग्नल लाईन, म्हणतो सॉरी झिरो लाईन असं म्हणतो. त्या झिरो लाईनच्या वरती हिस्टोग्राम, ग्रीन हिस्टोग्राम असतात आणि त्या झिरो लाईनच्या खाली हे रेड हिस्टोग्राम असतात. आता हे बाबी तुमच्या लक्षात आलेले असेल. आता बघा, झिरो लाईन तुम्हाला समजली. आता तुम्हाला वरची स्लाइड हे खूप सोप्या पद्धतीने समजणार. बघा, झिरो लाईन आपण हे बघितली. बघा, झिरो लाईन या ठिकाणी बघितली. आता झिरो लाईनच्या वरती आपण ग्रीन हिस्टोग्राम बघितले. ठीक आहे, ग्रीन हिस्टोग्राम बघितले. तर मग जे ग्रीन हिस्टोग्राम बनलेले आहे, जर बनले तर ते आपल्याला काय दाखवतात, बेरिश ट्रेंड दाखवतात. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला मिळायला भेटते की त्या ठिकाणी पॉझिटिव्ह मोमेंटम आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, जर झिरो लाईनच्या वरती जर ग्रीन असेल तर. कन्सेप्ट लक्षात आली. त्यानंतर बघा की बिलो झिरो लाईन. आता बघा की ही झिरो लाईन आहे आणि त्याच्या खाली जर रेडवाले हिस्टोग्राम तयार होत असेल तर ते आपल्याला काय दाखवतात, की बेरिश ट्रेंड दाखवतात. काय दाखवतात, बेरिश ट्रेंड दाखवतात. ते ठीक आहे. तर आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. हे आपल्याला दोन बाबी या ठिकाणी बघायला मिळते. जेव्हा प्राइस अबाव द झिरो लाईन असते तेव्हा आपण बुलिश सेटअपचा वापर करतो आणि जेव्हा प्राइस बिलो द झिरो लाईन असते तेव्हा आपण बेरिश बेरिश सेटअपचा आपण काय करतो, वापर करतो. आला तुमच्या लक्षात. तर बघा, ह्या कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेला असेल. आपण चार्ट वरती, लाईव्ह चार्ट वरती आपण बघूया. तर बघा, त्यानंतर आता ही जी कन्सेप्ट आहे हिस्टोग्रामची, ती आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बघायचं. बघा, इथे काय म्हटलेलं आहे, बार वाढतात. आता तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत असेल, या दोन बार, या ग्रीन जे बार आहे ते सतत तुम्हाला वाढताना दिसत आहे. ठीक आहे, वाढत असताना दिसत आहे. म्हणजेच या ठिकाणी काय झालं, की प्राइस सुद्धा या ठिकाणी काय झाली, अप होताना दिसत असेल. आणि जेव्हा प्राइस खाली जात, ग्रीन हिस्टोग्राम कमी होत आहे, तेव्हा तुम्हाला बघायला भेटत असेल प्राइस सुद्धा खाली होताना दिसत आहे. आणि त्यानंतर बघा, रेड वाले हिस्टोग्राम, आता रेड वाले हिस्टोग्राम येत आहे तेव्हा तुम्हाला माहित आहे प्राइस आणखी खाली जात आहे. आणि जेव्हा प्राइस या ठिकाणी घटत आहे तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की प्राइस आता अप साईडला वळणार आहे. कधी कधी ते डाऊन साईडला असतात. बघा, मोस्टली जे संकेत असतात की या ठिकाणी जर घटत होत असेल तर या ठिकाणी डिमांड म्हणजे बायरची संख्या कमी होत आहे आणि सेलरची संख्या या ठिकाणी वाढत आहे असं म्हणू शकतो. आणि या ठिकाणी बघा, सेलरची संख्या वाढली. बघा, त्यानंतर बघा पुन्हा यामध्ये घट होताना दिसत आहे. म्हणजे या ठिकाणी सेलरची संख्या कमी होऊन बायरची संख्या वाढत आहे असं या ठिकाणी आपल्याला संकेत मिळते. आपल्याला ह्या दोन बाबी ज्या आहे या मोमेंटम हिस्टोग्रामहून आपल्याला शिकायला मिळले असते. ठीक आहे, अशा पद्धतीने याचा काय करू शकतो, की वापर करू शकतो. त्यानंतर बघा की अपट्रेंड मध्ये आता एमएससीडी कसा वापरायचा, तर आपण चार्ट वरती जाऊन बघूया. तर बघा, अपट्रेंड मध्ये मार्केट अपट्रेंड असते तेव्हा मार्केटमध्ये
एमएससीडी लाईन सुद्धा अप ट्रेंड मध्ये असते आणि प्राइस सुद्धा अप ट्रेंड मध्ये असतं. तर बघा, हे आपण चार्ट वरती बघू. तर बघा, त्यानंतर साइडवेज मार्केटमध्ये काय होते, की प्राइस एक रेंज मध्ये फिरत असतो. त्यामुळे या ठिकाणी मोस्ट ऑफ द ट्रेडर जे बिगनर ट्रेडर असतात ते ट्रॅप होतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लॉस करतात. कारण या ठिकाणी जे एमएससीडी लाईन असतात ते काय असतं, एक फ्लॅट रेंज मध्ये ते काय करत असतात, मूव्ह करत असतात. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय करतात ते एमएससीडी इंडिकेटर एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स सारखे काय करतात, त्या ठिकाणी काम करतात. आलं तुमच्या लक्षात? बघा, आता यानंतरची कन्सेप्ट बघू. त्यानंतर बघा, हे सर्वात महत्वाचं आहे. कुठलंही इंडिकेटर समजून घ्या ते योग्य कसं काम करतं, त्यापेक्षा ते कसं चुकीच्या पद्धतीने काम करतं हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणून बघा, की या ठिकाणी एक रॉंग आणि राईट एबीसीडीचा यूज आपण या ठिकाणी बॉक्समध्ये दिलेला आहे. तर बघा, की बघा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कसा वापर होतो, तर बघा, की या ठिकाणी प्रत्येक क्रॉसओव्हर आपण काय करतो, ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी बुलिश क्रॉसओव्हर आपल्याला बघायला मिळाला, म्हणजेच एमएससीडी लाईन वरती असेल आणि सिग्नल लाईन खालती असेल आणि त्या ठिकाणी आपण ट्रेड करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आपण अवॉइड केलं पाहिजे. त्यानंतर बघा, हिस्टोग्राम ग्रीन दिसले की त्या ठिकाणी लगेच बाय, हे अवॉइड केलं पाहिजे. त्यानंतर बघा, साइडवेज मार्केटला आपण इग्नोर करतो. साइडवेज मार्केटमध्ये आपण हिस्टोग्राम बघूनच ट्रेड करतो. ते चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, की प्राइस डायव्हर्जन असल्यानंतर आपण इन्स्टंट डायव्हर्जन जे आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ठीक आहे. तर बघा, की आता राईट मेथडमध्ये कसा वापर करायचा बघा. सर्वात आधी ट्रेंड बघायचा, त्यानंतर प्राइस झिरो लाईनला च्या वर आहे खाली आहे ते कन्सिडर करायचं. त्याच्यानंतर राईट एंट्री घ्यायची. तर त्यानंतर बघा, की हिस्टोग्राम जे आपल्याला काय करते, की एक मोमेंटम देतं. तर ते मोमेंटम रीड केल्यानंतर आपण त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह सिग्नल मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आपण सेटअपचा आपण विचार करू शकतो. त्यानंतर बघा, की ट्रेड घेत असताना आपल्याला सर्वात महत्वाचं आहे इंडिकेटर सोबत वापरणं, की प्राइस ऑप्शन सोबत वापर करणे. जर प्राइस ऑप्शन नाही या ठिकाणी आपल्याला कन्फर्मेशन दिलं, त्यानंतरच आपण एमएससीडी लाईन मध्ये एंट्री घेणार. नाहीतर त्या ठिकाणी आपण एमएससीडी लाईनला आपण काय करू शकतो, अवॉइड करू शकतो. ह्या बाबी तुमच्या या ठिकाणी समजल्या असेल. तर बघा, आता आपण काय बघणार आहे, की लाईव्ह चार्ट मध्ये बघत आहे. तर बघा, की या ठिकाणी आपल्याला इंडिकेटर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एमएससीडी नाव सर्च करून चार्टवरती एमएससीडी इंडिकेटर काय होणार, प्लॉट होणार. आता बघा, या ठिकाणी आपल्याला एमएससीडी इंडिकेटर आपल्याला बघायला मिळत आहे, बरोबर आहे. तर बघा, ज्या ठिकाणी तर बघा मित्रांनो, की आता चार्ट वरती आपण एमएससीडी इंडिकेटर प्लॉट केलं. बघा, ज्या ठिकाणी एमएससीडी लाईन ने येलो लाईनला क्रॉस दिलेला आहे, त्याला म्हणतो आपण बुलिश क्रॉसओव्हर. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी प्राइसने एमएससीडी लाईन ही खाली आहे आणि येलो लाईन ही वरच्या साईडने आहे, त्याला म्हटलं जातं बेरिश क्रॉसओव्हर. ज्या वेळेस असं मार्केटमध्ये एक बेरिश क्रॉसओव्हर मिळतं, त्या ठिकाणी प्राइस डाऊन साईडला जाते, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर बघा, जेव्हा पण प्राइस या ठिकाणी एमएससीडी लाईन वरती असते आणि क्रॉसओव्हर करतो, तिथे प्राइस अपसाईडला जाते, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे आपण चार्ट वरती बारकाईने बघितलं. ठीक आहे. तर बघा, जेव्हा पण लाईन ही एमएससीडी लाईन पासून दूर असते किंवा क्रॉसओव्हर दूर असतो, तेव्हा ती आपल्याला चांगले संकेत देतात. ठीक आहे. चांगले बेरिश सिग्नल देतात. पण जेव्हा एमएससीडी लाईन एकमेकांपासून काय असले पाहिजे, दूर असले पाहिजे. सॉरी, या सिग्नल लाईन पासून ती काय, झिरो लाईन पासून काय असलं पाहिजे, ते जर दूर असेल तर ते आपल्याला पॉझिटिव्ह संकेत देतात. त्या ठिकाणी ट्रेड चांगले येण्याचे त्या ठिकाणी काय असतात, क्ल्यू आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. पण ज्या वेळेस मार्केटमध्ये एक फ्लॅट मूव्ह मध्ये प्राइस मूव्ह करत आहे आणि जर ते फ्लॅट असेल तर त्या ठिकाणी आपण एमएससीडी इंडिकेटरला काय करू शकतो, अवॉइड करू शकतो.
कन्सेप्ट नंबर 2 हे तुम्हाला कळलेले असेल. तर बघा आणखी एक कन्सेप्ट या ठिकाणी सांगतो, की बघा की प्राइस आणि हिस्टोग्राम जर या ठिकाणी खूप कमी हिस्टोग्राम असेल, म्हणजेच त्या ठिकाणी मोमेंटम कमी आहे आणि त्या ठिकाणी प्राइस मध्ये हालचाल होत नाही असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बघा या ठिकाणी ग्रीन हिस्टोग्राम आहे, त्या ठिकाणी आपल्याला मोमेंट बघायला मिळत नाही आणि बघा पुन्हा या ठिकाणी बघा की हिस्टोग्राम आपल्याला खूप स्मॉल बार दिसत आहे, म्हणजे या ठिकाणी मोमेंटम कमी आहे, त्या ठिकाणी तुम्ही या ट्रेड अवॉइड करू शकता. तर बघा त्यानंतर या ठिकाणी बिग बार तुम्हाला बघायला मिळत असेल, परफेक्ट बार. पुन्हा बघा या ठिकाणी ग्रीन बार जे आहे ते आपल्याला मोठे मोठे दिसत आहे आणि त्या ठिकाणी बघा प्राइस या ठिकाणी खूप वाढलेली दिसून येत आहे. म्हणजे ही ग्रीन बार जे हिस्टोग्राम आहे ते हिस्टोग्राम या ठिकाणी मोठे आहे, त्यावरून आपल्याला मोमेंटम कळते. बघा या ठिकाणी वाढली, आपल्याला ठिकाणी या ठिकाणी वाढलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. परंतु या ठिकाणी प्राइसला आपण काय करू शकतो, अवॉइड करू शकतो. कारण बघा की या ठिकाणी प्राइस वाढलेलीच नाहीये किंवा मूव्ह झालेली नाहीये. बघा प्राइस या ठिकाणी फ्लॅट आहे. एमएससीडी इंडिकेटर आणि सिग्नल लाईन दोन्ही फ्लॅट आहे. बघा या ठिकाणी प्राइस एक रेंज मध्ये मूव्ह करत आहे. हे गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, लक्षात घेतल्या पाहिजे. हिस्टोग्राम आहे ते हिस्टोग्राम या ठिकाणी मोठे आहे, त्यावरून आपल्याला मोमेंटम कळते. बघा या ठिकाणी वाढली, आपल्याला ठिकाणी या ठिकाणी वाढलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. परंतु या ठिकाणी प्राइसला आपण काय करू शकतो, अवॉइड करू शकतो. कारण बघा की या ठिकाणी प्राइस वाढलेलीच नाहीये किंवा मूव्ह झालेली नाहीये. बघा प्राइस या ठिकाणी फ्लॅट आहे. एमएससीडी इंडिकेटर आणि सिग्नल लाईन दोन्ही फ्लॅट आहे. बघा या ठिकाणी प्राइस एक रेंज मध्ये मूव्ह करत आहे. हे गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, लक्षात घेतल्या पाहिजे. ठीक आहे, ह्या 3 बाबी तुम्हाला या ठिकाणी मी सांगितल्या. अशा पद्धतीने आपण ह्या इंडिकेटरचा वापर करू शकतो आणि मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकतो. तर बघा प्राइस जेव्हा पण हिस्टोग्राम ग्रीन होतं त्यावेळेस आपण हिस्टोग्राम बघितले पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे. ठीक आहे. आज या ठिकाणी आपण एमएससी इंडिकेटरला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही प्रथमदा या ठिकाणी व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.